नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दर्शको, आज 23 जुलै मंगळवार सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी. काल दिवसभर उजनी धरण व आसपासच्या परिसरात तसेच सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये पावसाची संततधार कायम असून काल दिवसभर सोलापूर जिल्हा व परिसरात 3.4 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एकूण 277.4 मिलीमीटर एवढा पाऊस आजपर्यंत झालेला आहे. तर उजनी व आसपासच्या धरण परिसरात मात्र 1 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून 1 जून नंतर एकूण 253 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरातही पावसाचा जोर कायम असून दौंड येथून उजनीमध्ये होणारी आवक ही कालच्या एवढीच राहिलेली असून आज सकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 8,631 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक येत आहे. आज सकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 8,631 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत आहे. उजनी धरणातील मृत पाणी साठ्यामध्येही हळूहळू वाढ होत असून काल दिवसभरात 0.82 TMC एवढा मृत पाणी साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा 52.53 TMC एवढा झालेला आहे. तर उजनी धरणातील पाणी साठा हा उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी 11.13 TMC एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. पाठीमागील 2 दिवसापासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात असलेलं ढगाळ वातावरण हे कायम राहण्याची शक्यता असून काल दिवसभरात पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यामधील काही भागांमध्ये पावसाची संततधार कायम राहिलेली असून येणारे 24 तास ही वातावरण असंच राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.